पनवेल मतदार ही महाराष्ट्रातली एक सगळ्यात मोठी विधानसभा झालेली आहे, पण त्यात 2010 नंतर जे हजारो असे मतदार यांची नावं दिसत आहे की ज्यांचं मूळ काय आहे हे शोधायचं काम या SIR दरम्यान होणार आहे. ज्या मतदारांचं नाव मतदार यादीत आहे पण त्यांचा पूर्व इतिहास दिसत नाही अशी सगळी नावं कापली जाणार. महाराष्ट्राच्या मतदार यादीतून किमान 50 लाख बांगलादेशीची नावं कट होणार. पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून 90 लाख डिलीट झाली आहे. महाराष्ट्रात पण 50 लाख बांगलादेशीची नावं कट होणार. आम्ही पुढच्या आठवड्यात जे खारघरच्या आसपास असे हजारो बेकायदेशीर घुसखोर आलेले आहेत त्याची पाहणी करायला मी आणि आमदार प्रशांत ठाकूर जाणार आहोत. पनवेल विधानसभेत खारघर असो, तळोदा असो, मुंब्रा कलवा असो, या सगळ्या ठिकाणी हजारो बांगलादेशी आहे. त्याचे शोध घ्यायचं काम आम्ही सुरू केलं आहे. आम्ही 2 गोष्टी झालेल्या आहेत. आपल्याला माहीत आहे की पनवेलच्या एका गावात जवळजवळ 26 बोगस जन्म नोंदी झालेल्या आहेत. ते या SIR साठीच आहे. म्हणजे बोगस जन्म प्रमाणपत्र वापरायचं देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. आता सगळ्या ज्यांनी बोगस पुरावे या SIRमध्ये दोष देणार तो 3 वर्षासाठी जेलमध्ये जाणार. आज आम्ही सांगितलं की एक जसं पश्चिम बंगालमध्ये 90 लाख डिलीट झाले, 28 लाख जे चॅलेंज केलं होतं ममता बॅनर्जींनी ते एकही व्यक्ती त्यांचे वडील इथे जन्माला आले होते त्यांचं मतदार कोणी देऊ शकलं नाही कागद. तेच काम पनवेल विधानसभेत आपण शोधायचे आहे. एक बांगलादेशींचं नाव मतदार यादीतून कापण्याचं काम म्हणजे SIR.